इस न्यूज के स्पॉन्सर है यशपिन थेरेपी एंड हिजामा सेंटर, जमियत उलमा हॉस्पिटल, रहमत बी टेकडी, नियर पासपोर्ट ऑफिस, सोलापूर। सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला महत्वपूर्ण यश मिळाले असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 465 अंतर्गत मोहोळ बसवनगर वळसंग मार्गाच्या रुंदीकरणासाठी केंद्र सरकारने 740.38 कोटी रुपयांचा निधी मंजुरी दिली आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 4 मे 2026 रोजी खासदार प्रणिती शिंदे यांना पाठविलेल्या पत्राद्वारे ही माहिती कळवली आहे। खासदार प्रणिती शिंदे यांनी 16 मे 2025 आणि 13 डिसेंबर 2025 रोजी केंद्रीय मंत्रालयाकडे पाठविलेल्या पत्रांच्या अनुषंगाने या महत्वाच्या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 465 वरील मोहोळ बसवनगर वळसंग विभागाच्या 81.73 किलोमीटर लांबीच्या रुंदीकरणासाठी 740.38 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। या प्रकल्पामुळे प्रादेशिक संपर्क क्षमता आणि मजबूत होणार असून सोलापूर शहर जिल्ह्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे।